पावसाळा सुरू झाला की सर्व ठिकाणी स्वीट कॉर्न दिसायला लागतो। या स्वीट कॉर्न पासून कमी तेल वापरून बनणारी रेसिपी स्वीट कॉर्न ढोकळा बनवणार आहे। हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर। स्वीट कॉर्न ढोकळा बनवण्यासाठी लागणार आहे बारीक रवा 1 वाटी, बेसन अर्धा वाटी, दही अर्धा वाटी। यात पाणी न घालता याला छान मिक्स करून घेऊ। तुम्हाला जरी हे मिश्रण कोरडं वाटत असलं तरी हे अर्धा वाटी दही बेसन आणि रव्यासाठी सफिशियंट आहे, कारण आपण यात आता कॉर्नला बारीक करून घालणार आहोत। मी एक फ्रेश स्वीट कॉर्न घेतलेला आहे, याचे दाणे काढून घेऊ। कॉर्नला कापून दाणे काढून घेणार आहे। फ्रेश स्वीट कॉर्न रसरशीत आणि चवीला गोड असतो, त्यामुळे ढोकळा पण टेस्टी बनतो। तुम्ही मार्केटमध्ये मिळणारे दाणे काढलेले पॅकेट मिळतात, ते पण वापरू शकता। आलं, मिरची, हळद आणि मीठ असं सगळं घालून कॉर्नला जाडसर बारीक करून घेऊया। या मिश्रणाला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे। रवा, बेसन आणि दही याला मिक्स करून आपण जवळपास 10 ते 12 मिनिटं रेस्ट दिलेला आहे। त्यात आता कॉर्नची पेस्ट घालून पुन्हा 5 मिनिटं आपण रेस्ट देऊ। तोवर ढोकळ्याला वाफवून घेण्यासाठी पाणी बॉईल करायला ठेवू। पाण्याला उकळी येईस्तोवर ज्या भांड्यात आपण ढोकळा लावणार आहे त्याला तेल लावून घेऊ। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये फ्रूट सॉल्ट किंवा इनो 1 चमचा घालते आहे। मिश्रणाला छान मिक्स करून ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा लावायचा आहे त्यात घालून लगेचच वाफवायला ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। 10 ते 15 मिनिटं ढोकळ्याच्या मिश्रणाला वाफवून घेऊ। ढोकळ्याच्या मिश्रणावर लाल तिखट थोडं भुरभुरून घेते। ढोकळा शिजेपर्यंत ढोकळ्यासोबत जी चटणी लागते कोथिंबीरची ती बनवून घेऊ। फुटाण्या डाळीचं पीठ 2 चमचे घेतले आहे। खूप सारा कोथिंबीर, मीठ, मिरची आणि लिंबूचा रस। फुटाणे डाळीच्या ऐवजी तुम्ही गाठिया किंवा आलू भुजिया टाकू शकता। किती छान दिसतोय, मला तर गरम गरमच खाण्याची इच्छा होते। शिजलाय का चेक करून घेऊ। पण ढोकळा पूर्ण गार झाल्यानंतरच कट करायचा। 1 पळी तेल, मोहरी, लाल हिरवी मिरची, पांढरे तीळ, हिंग अशी फोडणी तयार करून ढोकळ्यावर पसरून घ्यायची। फोडणीमुळे ढोकळा अजून टेस्टी बनतो। ढोकळा आता गार झालेला आहे, त्यावर कोथिंबीर टाकून आपण त्याला कट करून घेऊ। बराच वेळेला संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा टिफिनमध्ये छानसे काहीतरी देण्यासाठी काय बनवावे कळत नाही, त्यावेळी अशा रेसिपीज नक्की ट्राय करू शकता।
बनवायला सोपी आणि खायला टेस्टी अशा रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.